हॅलो गाईज, जय गणेश. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन सबस्क्राईब करा आणि माझ्या सगळ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि नक्की तुमचं कॉमेंट करून मला ओपिनियन कळवा. आजचा आपला व्हिडिओ असणार आहे की जर तुमचं बाळ 9 to 12 मंथ्स ह्या एज गॅपमध्ये असेल तर त्याचं विंटर स्पेसिफिक डाएट कसं असलं पाहिजे, हिवाळ्यामध्ये स्पेसिफिकली आपण आपल्या मुलांच्या डाएटमध्ये काय इन्क्लूड केलं पाहिजे, काय ते विंटर सुपरफूड्स आहेत जे तुमच्या बाळाचं वेट पण छानपैकी वाढवतील आणि तुमच्या बाळाची पण इम्युनिटी खूप छान ठेवतील. तर चला वळूया आजच्या व्हिडिओकडे. मी आज मेनली बोलणार आहे हे 3 गोष्टीवरती. फर्स्ट की तुमचं बाळाचं विंटर स्पेसिफिक डाएट, हिवाळा स्पेसिफिक डाएट कसं असलं पाहिजे, आणि सेकंड ते कुठले विंटर सुपरफूड्स आहेत ज्याच्यामुळे तुमच्या बाळाचं वेट पण छान वाढेल आणि इम्युनिटी पण मेंटेन व्हायला मदत होईल. थर्ड, जर तुमचं बाळ हिवाळ्यामुळे पाणी व्यवस्थित पित नसेल तर कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुमचं बाळ छान पाणी पिईल आणि हायड्रेटेड राहील. तर ह्या 3 गोष्टी मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि माझ्याकडनं बोनस असा असणार आहे की वीकली तुमच्या बाळाचं 9 to 12 मंथ्सच्या बाळाचा चार्ट, डाएट चार्ट हा मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तो मी ट्रायल आणि टेस्टेड केलेला आहे विदमईवरती. सो डोळे झाकून तुम्ही तो डाएट चार्ट यूज करू शकता. तर शेवटी मी ते नक्की तुम्हाला डाएट चार्ट्स देणार आहे पूर्ण 4 वीक्सचे. तर तुम्ही आलटून पालटून कॉम्बिनेशन्स करून तुम्ही तो डाएट चार्ट यूज करू शकता. तर डाएटवरती तर पुढे आपण बोलूया, पण फर्स्ट मी तुम्हाला सांगेन की तुमचं बाळ जर थंडीमुळे व्यवस्थित पाणी पित नसेल, कारण काय होतं आपल्याला पण ॲज अ अडल्ट्स थंडीमुळे जास्त तहान लागत नाही, कारण वेदर तेवढा ड्राय असतो आणि गार असतो की आपली तेवढी ॲक्टिव्हिटी पण होत नसते आणि हिवाळ्यामुळे युजवलीच तहान लागत नाही. तर मी अशी टिप देईन तुम्हाला, कारण विदमई पण सेम असं थोडंसं पाणी प्यायला थोडंसं नखरे करते. सो मी काय करते, दुसरी लिक्विड गोष्टी तिला जास्त तिच्या डाएटमध्ये इन्क्लूड करते, जसे की डाळीचं पाणी असेल, सूप्स असतील किंवा कोकोनट वॉटर असेल, बटरमिल्क असेल. तर अशा काही गोष्टी ज्या लिक्विड फॉर्ममध्ये आहेत ना, मी ते जास्त तिच्या डाएटमध्ये इन्क्लूड करते, जेणेकरून ती हायड्रेटेड पण राहते आणि शू वगैरे पण व्यवस्थित तिला येते. तर हे नक्की तुम्ही फॉलो करून बघा, हे मला खूप उपयोगाला आलेलं आहे. कारण पाणी तर मी सारखं तिला ऑफर करतेच, बट ती कधी कधी नाही बोलते. सो बाकीच्या ह्या लिक्विड गोष्टी डाएटमध्ये मी तिच्या इन्क्लूड करते. तर चला आता आपण डाएटमध्ये तुम्ही काय काय इन्क्लूड करू शकता विंटर स्पेसिफिक त्याच्याकडे आपण वळूया. तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेल. तर फर्स्ट आपण बघूया की ग्रेन्स म्हणजे धान्य, कुठले कुठले धान्य तुम्ही इन्क्लूड करू शकता जेणेकरून तुमच्या बाळाची बॉडी गरम राहील आतनं आणि सारखं सर्दी, खोकला किंवा ज्या हिवाळ्यामध्ये आजार होतात सारखे ते होणार नाहीत. तर फर्स्ट आहे बाजरी किंवा बाजरा ज्याला आपण म्हणतो. ते ॲक्च्युली पर्ल मिलेट्स आपण त्याला इंग्लिशमध्ये असं म्हणतो. तर ते त्याचं तुम्ही सत्व बनवून देऊ शकता. एकतर गोड, पण तुम्ही गोड त्याच्यामध्ये साखर किंवा गूळ ॲड करू नका. जर 12 मंथ्सच्या आत तुमचं बाळ असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये आपलं खजूरची पावडर, मी स्लर्फ फार्मचं डेट पावडर यूज करते. ते एकच गोष्ट आहे जी पॅकेजवाली मी विदमईसाठी यूज करते. पण ट्रस्ट मी, त्याच्यामध्ये बिलकुल प्रिझर्वेटिव्ज नाही आहेत आणि कुठलंही असं हिडन इन्ग्रेडियंट नाही आहेत. त्यांनी सगळे त्यांच्या लेबलवरती इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत, मेन्शन केलेले आहेत. सो डेट पावडर तुम्ही इन्क्लूड करू शकता. नाचणी सत्व तुम्ही देऊ शकता. नाचणी आणि बाजरी आणि ओट्स हे 3 मेजर ग्रेन्स जे आहेत, सुपर ग्रेन्स म्हणू शकतो आपण यांना, त्यांना तुम्ही विंटर्समध्ये तुमच्या बाळाच्या डाएटमध्ये इन्क्लूड करायला चालू करा. सेकंड आपण बोलूया व्हेजिटेबल्सबद्दल. तर सीजनल व्हेजिटेबल्स जे विंटरमध्ये आपले असतात, जसं की आपला हिरवा वाटाणा, ग्रीन पीस ज्याला आपण म्हणतो, कॅरेट, बीटरूट, त्यानंतर रताळ, स्वीट पोटॅटो, त्यानंतर खूप छान हिरव्या पालेभाज्या जसं की लाल माठ असेल, स्पिनेच असेल, पालक म्हणजे तेच पालक, मेथी, हे सगळ्या शेपू म्हणा, ह्या सगळ्या ज्या हिरव्या पालेभाज्या आहेत आणि हिरव्या कलरचे व्हेजिटेबल्स आहेत ते जास्त येतात आत्ता हिवाळ्यामध्ये. तर हे व्हेजिटेबल्स नक्की तुमच्या डाएटमध्ये तुमच्या बाळाचे इन्क्लूड करा. इन द फॉर्म ऑफ सूप्स तुम्ही इन्क्लूड करू शकता. मोरिंगा सूप म्हणा, म्हणजेच आपलं ड्रमस्टिक्सचा सूप म्हणा, किंवा मेथीचा सूप, पालकचा सूप, त्यानंतर शेपूचा सूप असेल, कॅरेट आणि बीटरूट मिक्स सूप असेल. हे सगळे सुपरफूड्स आहेत जे विंटरमध्ये अजून फ्रेशली अवेलेबल व्हेजिटेबल्स असतात. तर त्याचा तुम्ही सूप्स मेनली, आणि दाल खिचडी बनवणार असाल तर उकडलेले भाज्या त्याच्यामध्ये मॅश करून टाकू शकता. तर ह्याप्रमाणे तुम्ही हे जे विंटरचे सुपर व्हेजिटेबल्स आपण म्हणू शकता ते तुमच्या बाळाच्या डाएटमध्ये नक्की ॲड करा.
त्यानंतर तिसरं जे मी तुम्हाला सांगणार आहे फ्रूट्स. आता खूप जणांचा असा गैरसमज असतो की हिवाळा आहे तर आपण फ्रूट्स नाही दिले पाहिजेत, कारण फ्रूट्समुळे सर्दी खोकला होण्याचे चान्सेस असतात. तर असं बिलकुल नाही आहे, हा आपला गैरसमज आहे. फ्रूट्स नक्की तुम्ही त्यांना द्या मुलांना, कारण फ्रूट्समुळे इम्युनिटी बूस्ट व्हायला मदत होते आणि जे पण आजार मॅक्सिमम हिवाळ्यामध्ये होतात ते फाईट करायला लहान मुलांना त्यांची बॉडी मदत करते. सो फ्रूट्समध्ये मेनली जे तुम्ही हिवाळ्यामध्ये इन्क्लूड करू शकता ते आहे ॲपल, बनाना, चिक्कू, पपायाने डायजेशन खूप छान होतं आणि ॲपल आणि बनाना आणि चिक्कूनी इम्युनिटी खूप छान वाढते. हे सोडून जर तुमच्या लोकल मार्केटमध्ये जे लोकल सीझनल फ्रूट्स अवेलेबल आहेत थंडीमध्ये ते नक्की तुमच्या बाळाला द्या. एक छोट्या क्वांटिटीमध्ये पहिलं देऊन बघा. जर काय ॲलर्जी वाटत असेल किंवा बाळाला सर्दी खोकला त्याच्यामुळे पण ॲलर्जीमुळे पण सर्दी खोकला होऊ शकतो, असं काय वाटत असेल तर स्टॉप करा. पण जर बाळ तुमचं छान ते एक्सेप्ट करतं आहे, त्याची बॉडी एक्सेप्ट करते, तर नक्की फ्रूट्स द्या. आणि सिट्रस फ्रूटसुद्धा, सिट्रस फ्रूट जसं की आता ऑरेंजेस आहेत तर ते खूप सीझनमध्ये आहेत ऑरेंजेस, तर ऑरेंजेसचा ज्यूस काढून त्यात थोडंसं गरम पाणी मिक्स करून त्याला डायल्यूट करा आणि ते चमचाने द्या. कारण सिट्रस फ्रूट्समध्ये विटॅमिन सी असतं, तर त्याच्यामुळे इम्युनिटी बूस्ट व्हायला खूप मदत होते. तर नक्की सिट्रस फ्रूट्स पण तुमच्या बाळाच्या डाएटमध्ये इन्क्लूड. नेक्स्ट जे मी फोर्थ गोष्ट जी सांगते तुम्हाला ती इन्क्लूड करायची तुमच्या बाळाच्या डाएटमध्ये ते आहे प्रोटीन्स. प्रोटीन रिच डाएट असणं आत्ता 9 to 12 मंथ्स हे खूप गरजेचं आहे, कारण त्यांची वाढती बॉडी असते, खूप फास्ट डेव्हलपमेंट होत असते त्यांच्या ब्रेनची, बॉडीची, बोन्स, मसल्स, एव्हरीथिंग. सो प्रोटीन तुमच्या बाळाच्या डाएटमध्ये इन्क्लूड करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मी जे प्रोटीन सोर्सेस इन्क्लूड करते विधमेच्या डाएटमध्ये ते मेन आहेत डाळ, सगळ्या प्रकारच्या डाळ, जसं की मसूर डाळ, मूग डाळ, तूर डाळ, उडीद डाळ, ह्या सगळ्या डाळी कधी कधी मिक्स करून मी त्याचं वरण पण बनवते, नाहीतर मिक्स करून त्याचं मॅश करून त्याचं पाणी मॅश करून पण तिला खायला घालते आणि कधी कधी त्याचं पाणीसुद्धा ॲज अ सूप म्हणून मी लेंटिल सूप म्हणून तिला देते. तर दॅट इज ऑल्सो गुड प्रोटीन सोर्स. नॉनव्हेजमध्ये जर असेल तर चिकन सूप, मेनली चिकन सूप आणि एग जर 9 मंथ्सचं बाळ असेल तर 11 मंथ्सपर्यंत त्याला येल्लो भाग जो असतो, पिवळा भाग त्याचा एग योक, तो मेनली खाऊ घाला. असं खात नसेल, त्याचा वास येत असेल तर थोडा भातवरणामध्ये मिक्स करून किंवा खिचडीमध्ये मिक्स करून द्या. आणि जर 10 मंथ्सच्या पुढं असेल, 10, 11, 12 मंथ्स, तर तुम्ही त्याचा व्हाईट भाग पण देऊ शकता, दोन्ही येल्लो भाग प्लस व्हाईट भाग. आणि जर 9 मंथ्स असेल तर फक्त येल्लो भाग द्या, व्हाईट भाग द्यायची घाई करू नका. त्यानंतर चिकन सूप फक्त ते येल्लो कलरचं जे आपण आळणी सूप असतो ना तो द्या, तो हाडांसाठी मसल्ससाठी खूप छान आहे. आणि दुसरी गोष्ट एग आणि बाकीच्या पण प्रोटीन रिच डाळी आणि चिकन सूप हे सगळं बाळाच्या बॉडीला गरम ठेवण्याचं काम करतं. सो आत्ता तर तुम्हाला माहिती खूप एक वेव आली आहे विंटरची, थंडी खूप जास्त वाजत आहे, तर बॉडीला गरम ठेवणं खूप गरजेचं आहे. तर हे प्रोटीन सोर्सेस नक्की तुमच्या बाळाच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा. पाचवी आणि खूप महत्त्वाचं सोर्स जे आहे, जे विंटर सुपरफूड आपण म्हणू शकतो, ते आहे तीळ आणि ड्रायफ्रूट्स जसं की बदाम, अक्रोड मेनली, आणि अंजीर आणि काजू. ह्या 4-5 गोष्टी ज्या आहेत ह्या विंटरसाठी सुपरफूड्स आहेत. तिळची पावडर करून पण जे पण तुम्ही खायला घालता त्याच्यावरती अशी भुरभुरायची, तसं केलं तरी चालेल. किंवा अख्खे जे आपले तीळ असतात ते तुम्ही फोडणीमध्ये पण जसं जिरे मोहरी टाकतात त्यात थोडेसे तीळ पण टाकायचे आणि मग उपमा वगैरे जे पण तुम्ही खिचडी वगैरे फोडणी टाकणार असेल तर त्यानंतर ते टाकून द्यायचं. कारण की तिळामुळे बॉडी गरम राहते. आणि वाटल्यास तुम्ही दररोज देऊ नका, आठवड्यातनं 2-3दा द्या, पण एकदम छोटीशी क्वांटिटी, हाफ टीस्पून पण घेऊ शकता तुम्ही, तेवढा पण इनफ आहे बाळाच्या बॉडीला गरम ठेवण्यासाठी. आणि तीळ जर तुम्ही खायला देणार असाल तुमच्या बाळाला तर प्लीज पॉलिश्डवाले जे व्हाईट तीळ असतात ते बिलकुल देऊ नका. ऑर्गॅनिक तीळ जे असतात थोडेसे ब्लॅकिश कलरमध्ये असतात तर ते द्या, बिकॉज त्याला पॉलिश नसते आणि ऑर्गॅनिक जेवढं आपल्या बाळाच्या पोटात जाईल बिना पॉलिशचं तेवढं चांगलं. आणि ड्रायफ्रूट्समध्ये कधीही लक्षात ठेवा, होल ड्रायफ्रूट्स द्यायचे नाहीत किंवा तुकडे केलेले ड्रायफ्रूट्स द्यायचे नाहीत. एक तर त्याची पावडर तुम्ही शिऱ्यामध्ये किंवा उपम्यामध्ये किंवा बाकी कुठल्या गोष्टी बनवत असाल तर त्याच्यावरती भुरभुरू शकता. किंवा एक छोटे छोटे एवढेसे असे लाडू बनवून ठेवायचे
त्याला असे चुरून तुम्ही त्याला खाऊ घालू शकता तुमच्या बाळाला. मस्त तुपामध्ये फ्राय करायचे ते आणि त्याची मस्त पावडर बनवून छोटे छोटे लाडू बांधून ठेवू शकता. गुळाच्या ऐवजी खजूरचा वापर करा. खजूरला मस्त तव्यामध्ये परतून घेऊन तो मस्त चिकट बनतं आणि बाइंडरचं काम करतं. तर खजूरमुळे पण बाळाच्या बॉडीमध्ये गरमी राहू शकते, छान ते विंटर्सला फाईट व्हायला मदत होते. सो हे होतं आपलं 5th नंबरचं आयटम्स जे तुम्ही तुमच्या बाळाच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता. आणि हे सगळं बनवताना जे फॅट रिच किंवा फॅट्स पण इन्क्लूड होणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण फॅट्स पण आपल्या बॉडीला गरम ठेवतात आणि विंटर फाईट करायला मदत करतात. तर ते हेल्दी फॅट्स जे आहेत ते आहे घी आणि कोल्ड प्रेस्ड व्हर्जिन कोकोनट ऑइल. ह्या 2 गोष्टी म्हणजे आहेत ज्यात तुम्ही तुमच्या बाळाचं जेवण बनवू शकता. एक तर तुपामध्ये किंवा खोबरेल तेल जे असतं जे कोल्ड प्रेस्ड असतं व्हर्जिन ऑइल, ह्या 2 गोष्टींमध्ये तुम्ही तुमच्या बाळाचं जेवण बनवा आणि हे हेल्दी फॅट्स त्यांच्या बॉडीत जातील तर ते सुद्धा बाळाच्या बॉडीला गरम ठेवण्याचं काम करतील. लास्ट जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं वीकली चार्ट्स मी इकडे इन्क्लूड करते. 1st वीक, 2nd वीक, 3rd वीक आणि 4th वीक ह्याचे तुम्ही स्क्रीनशॉट्स मारून घेऊ शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही थोडेसे असे कॉम्बिनेशन्स जर 1st वीकमध्ये फॉलो केलं असेल तर 2nd वीकमध्ये दुसऱ्या काही गोष्टी कॉम्बिनेशन ट्रायल्स करून तुम्ही तुमच्या बाळाला कसं पसंत पडते त्याच्यानुसार तुम्ही गोष्टी ह्या तुमच्या मील प्लॅन करू शकता. तर असं होतं हा माझा व्हिडिओ. आणि नक्की हे सगळ्या गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्या व्यवस्थित तर बाळाचं छान वेट गेन होईल, छान गुटगुटीत पण होईल आणि मेन म्हणजे गुटगुटीतपणापेक्षा तुमचं बाळ आतनं हेल्दी होईल, इम्युनिटी खूप छान वाढेल आणि जे पण थंडीमध्ये वेगवेगळे आजार होतात, सारखी सर्दी खोकला ताप येतो, व्हायरल होत असतं, ते फाईट व्हायला मदत होईल. तर नक्की हे फॉलो करा. आणि एक टिप मी अशी देईन की प्लीज तुमचं बाळ जर 1 वर्षाच्या आत असेल तर गूळ, साखर, कुठल्याही पॅकमध्ये जे अवेलेबल असतात त्या पॅकेज फूड्स, त्यानंतर होल ड्रायफ्रूट्स जसे की बदाम असेल, काजू असेल, त्यानंतर कुठल्याही अनहेल्दी गोष्टी ह्या देणं प्लीज अवॉइड करा. कोणीही किती म्हणत असेल की गूळ चालतो, काय होत नाही, पण गूळ हे सध्या तुम्ही बाळाला देऊ नका. डेट पावडर जशी मी तुम्हाला सांगितली स्लर्प फार्मची, ते स्विगीवर अवेलेबल आहे, झेप्टोवर अवेलेबल आहे, ब्लिंकेटवर आहे. त्यांचं स्वतःचं एक इंस्टाग्रामवरती पेज आहे, ते तिकडनं पण डिलिव्हर करतात. ॲमेझॉनवर पण आय थिंक अवेलेबल आहे. तर स्लर्प फार्म म्हणून मी तर इकडे जी डेट पावडर वापरते त्याचा फोटो टाकते. हे तुम्ही तुमच्या बाळाच्या लाडूमध्ये जे पण तुम्ही रागीचे लाडू बनवणार असाल किंवा ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार त्यात गोडवा ॲड करण्यासाठी ही डेट पावडर तुम्ही नक्की ॲड करू शकता. तर कसा वाटला माझा व्हिडिओ हे कमेंट करून मला नक्की सांगा. ज्याची बाळ 9 to 12 मंथ्समध्ये आहेत त्यांना हे शेअर करा. हा व्हिडिओ त्यांना नक्की कामाला येईल मला माहिती आहे. असेच पुढे नवनवीन व्हिडिओज जर तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया मग नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग.